नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पुणे नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती। 2 चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्हा हादरून गेला। तब्बल 15 दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती तालुका शिरूर गावच्या हद्दीत असलेल्या ग्रोवेल कंपनी शेजारी लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी 2 चिमुकल्यांसह एका स्त्रीचा अर्धजळीत मृतदेह आढळून आला होता। स्त्रीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, एक मुलगा वय अंदाजे 3 ते 4 वर्ष व एक मुलगा वय अंदाजे 1 ते 2 वर्ष असे आहे। या तिघांना प्रथम हत्याराने जीवे ठार मारण्यात आले आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता। या घटनेतील मृतदेहांची ओळख पटलेली असून मृत महिला स्वाती केशव सोनोने, वय वर्ष 25, राहणार वाघोरा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, विराज आणि स्वराज 2 मृत मुले येथील असून आरोपी गोरख पोपट बोखारे, वय वर्ष 36, सध्या राहणार सरदवाडी, तालुका शिरूर, पुणे, मूळ चिखली, तालुका श्रीगोंदा, अहिल्यानगर हा बहिणीचा दीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। 23 मे रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याच्याकडील मोटारसायकलवर मृत स्वाती सोनोने व तिची दोन्ही मुले स्वराज आणि विराज यांना आळंदी येथून घेऊन सरदवाडी येथे जात असताना रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीतील पुणे नगर हायवे रोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रोडलगत मोटारसायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचे मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिचे दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। घटना घडलेल्या दिवशी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ घटनेच्या तपासासाठी 6 पथके 24 जिल्ह्यात रवाना करण्यात आली होती। रांजणगाव MIDC आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्या पुढे मोठे आव्हान उभे राहिले होते। मात्र पोलीस के हात लंबे होते हे या उक्तीप्रमाणे तिहेरी हत्याकांड गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे। आज रांजणगाव या ठिकाणी तिहेरी हत्याकांडाचा जो उलगडा झालेला आहे, गेली 15 दिवस अहोरात्र पोलीस दल व पुणे ग्रामीण LCB दल जे अहोरात्र प्रयत्न करत होते, त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे। आज समाजाच्या वतीने मी ही प्रमुख मागणी करीत आहे की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मी पूर्ण समाजाच्या वतीने प्रमुख मागणी करत आहे।